शिवभक्तांसाठी महाशिवरात्री पर्व एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. पुराणांमध्ये महाशिवरात्रीबद्दल वेगवेगळ्या कथा आढळतात. असे म्हणतात या दिवशी शिव-पार्वतीचे लग्न झाले आहे. हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. महाशिवरात्रीला महादेव आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण मानला जातो. तसं पाहिलं तर वर्षभरात एकूण 12 किंवा 13 शिवरात्री येतात, पण त्यापैकी माघ महिन्यात येणारी शिवरात्री विशेष महत्त्वाची मानली जाते. याच शिवरात्रीला महाशिवरात्री असे संबोधले जाते. या दिवशी शिवरात्रीचे महात्म्य सांगणारे पुराण वाचन केले जातात. विशेषतः या दिवशी भगवान शिवाच्या विशेष उपास्य रूपांची पूजा करतात. महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो. रुद्राभिषेक केला जातो. चला तर आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीची तिथी, मुहूर्त आणि महत्त्व आणि व्रतकथा. रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे कृष्णा सखी मराठी. तर मंडळी, माघ महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला शिव आणि शक्तीच्या मिलनाचे पर्व मानले जाते. शिवरात्री प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला येते, पण माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच शिवरात्री महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला होता असे सांगितले जाते. त्यामुळे या दिवशी शिव-पार्वतीची पूजा करण्यासाठी विशेष महत्त्व आहे. तर मंडळी, सन 2025 मध्ये 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्री तिथीचा प्रारंभ 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 होणार आहे, तर समाप्ती 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 होईल. तसेच महाशिवरात्री पूजेचे शुभमुहूर्त 26 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12:09 पासून 12:59 राहणार आहे. या दिवशी रात्रीच्या 4ही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे मानले जातात. प्रथम प्रहर पूजेचे मुहूर्त सायंकाळी 6:19 पासून 9:26 असणार आहे. रात्री द्वितीय प्रहर पूजेचे मुहूर्त 26 फेब्रुवारीला रात्री 9:26 पासून ते 27 फेब्रुवारीपर्यंत मध्यरात्री 12:34 असणार आहे. रात्री तृतीय पूजेचे मुहूर्त 27 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:34 पासून ते पहाटे 3:41 आहे. रात्री चतुर्थ प्रहर पूजेचे मुहूर्त 27 फेब्रुवारीला पहाटे 3:41 पासून ते सकाळी 6:48 राहणार आहे. तर मंडळी, चला महाशिवरात्रीची पूजा कशी करायची, त्याची पूजा विधी कशी आहे ते आपण जाणून घेऊयात. महाशिवरात्रीच्या दिवशी घरात मातीचे शिवलिंग बनवायचे आहे आणि त्याची विधीपूर्वक पूजा करायची आहे. शिवमंदिरात अवश्य जाऊन शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे. या दिवशी शिवपुराणाचा पाठ करून महामृत्युंजय मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण करावे. तसेच शिवरात्रीची पूजा निशीथ काल मध्ये करणे सर्वोत्तम मानले जाते. या दिवशी रात्रीच्या 4ही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे मानले जातात. तर मंडळी, पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवला पतिरूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या आणि विशेष पूजा आराधना केली होती. या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवने माता पार्वतीशी विवाह केला. यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. महाशिवरात्रीच्या व्रतकथा वेगवेगळ्या पुराणांमध्ये प्रचलित आहेत. त्यापैकी एक कथा आपण पाहूयात. तर एका नगरात चित्रभानू नावाचा एक शिकारी राहत होता. शिकार करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्याने एक सावकाराकडून कर्ज घेतले होते, मात्र तो ते कर्ज वेळेत फेडू शकला नाही. त्यामुळे सावकाराने शिकारीला शिवमठात कैद केले होते. शिकाऱ्याला कैद केले त्या दिवशी योगायोगाने शिवरात्री होती. कैदेत असताना शिकारी मन लावून शिवशी संबंधित धार्मिक चर्चा ऐकत होता. चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. त्यानंतर सायंकाळी सावकाराने शिकाऱ्याला आपल्याजवळ बोलावले आणि कर्ज फेडण्याबाबत विचारले असता पुढच्या एका दिवसात संपूर्ण कर्ज परत करण्याचे आश्वासन देऊन त्याने स्वतःची सुटका करून घेतली.
शिकारी नेहमीप्रमाणे शिकारीसाठी जंगलात गेला. शिकारीच्या शोधात तो खूप दूर गेला आणि भूक तहानेने व्याकुळ झाला होता. त्यात दिवसही मावळला होता. त्यामुळे रात्र जंगलातच काढावी लागणार म्हणून तो जंगलातील तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर चढला आणि दिवस उजडण्याची वाट पाहू लागला. हा शिकारी ज्या बेलाच्या झाडावर चढला होता त्या झाडाखाली एक शिवलिंग होते जे बेलपत्राने झाकलेले होते. शिकारीला ते लक्षात आले नाही आणि तो झाडावर बसल्या बसल्या बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला. त्याने तोडलेले हे बेलपत्र शिवलिंगावर पडत होते. अशा प्रकारे दिवसभर भुकेल्या तहानलेल्या शिकाऱ्याने चे व्रत सुरू होते आणि शिवलिंगावर बेलाची पानेही अर्पण झाली. या सर्व प्रकारापासून तो शिकारी अनभिज्ञ होता. दरम्यान मध्यरात्री एक हरीण पाणी पिण्यासाठी तलावाजवळ आले. शिकारी त्याच्यावर निशाणा साधणार तेवढ्यात हरीण म्हणाली, मी गरोदर आहे. तू एकाच वेळी 2 जीव घेणार जे योग्य नाही. मी लवकरच पिलाला जन्म देईन आणि तुझ्यासमोर येईन. नंतर मला मार. हे ऐकून त्या शिकाऱ्याने बाण खाली केला आणि हरीण जंगलात दिसेनासे झाले. तेवढ्यात त्याच्या हातून नकळत बेलपत्र शिवलिंगावर पडले आणि पहिल्या प्रहरची पूजाही नकळत पूर्ण झाली. काही वेळाने पुन्हा दुसरे हरीण बाहेर आले. त्या हरणाच्या विनंतीवरून शिकाऱ्याने त्यालाही जाऊ दिले. मात्र 2दा शिकार गमावल्याने तो अस्वस्थ झाला होता. अशात धनुष्यबाणाने पुन्हा बेलाची पाने तोडून शिवलिंगावर पडली आणि दुसऱ्या प्रहरची पूजाही पूर्ण झाली. तेवढ्यात दुसरी हरीण आपल्या पिलांसह जाताना दिसले. यावेळी देखील हरीण म्हणाली, अरे शिकारी, या मुलांना त्याच्या वडिलांच्या ताब्यात देऊन मी परत येईन. आता यावेळी मला मारू नको. त्यानुसार या हरिणालाही शिकाऱ्याने जाऊ दिले. दरम्यान शिकार न मिळाल्याने आणि भूक व तहानेने व्याकुळ झालेला शिकारी नकळत बेलाचे पाने तोडून खाली फेकत राहिला. पहाट उजाडण्याच्या बेतात असताना त्याच वाटेवर एक मोठे हरीण आले. शिकारी आता या हरिणाची शिकार करणार. तेवढ्यात हरीण विनम्र आवाजात म्हणाले, हे शिकारी, यापूर्वी आलेल्या 3 हरिणांना आणि त्यांच्या पिलांना तुम्ही मारले असेल तर मलाही मारण्यास उशीर करू नका. त्यांच्या वियोगात मला क्षणभरही जगायचे नाही. मी त्या हरणांचा पती आहे. जर तुम्ही त्यांना जीवदान दिले असेल तर मला सुद्धा आयुष्यातील काही क्षण द्या. मी त्यांना भेटून पुन्हा परत येईल. त्यानुसार शिकारीने या हरिणालाही जाऊ दिले आणि काही वेळात सकाळ झाली. दरम्यान शिकारीचा उपवास, रात्रीचे जागर आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून शिवरात्रीची पूजा नकळत पूर्ण झाली. या नकळत केलेल्या उपवासाचे फळ शिकारीला लगेच मिळाले. या व्रताच्या प्रभावामुळे शिकारीचे हिंसक हृदय शुद्ध झाले होते. काही वेळाने सांगितल्याप्रमाणे हरीण आपल्या कुटुंबासह शिकारी समोर हजर राहील जेणेकरून तो त्यांची शिकार करू शकेल. परंतु प्राण्यांचा प्रामाणिकपणा आणि सामूहिक प्रेम पाहून शिकारीला स्वतःची लाज वाटली आणि त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. त्याने त्या सर्व प्राण्यांना जीवनदान दिले आणि कळत नकळत शिवरात्रीचे व्रत पाळल्याने शिकारीला मोक्ष आणि शिवलोक प्राप्त झाले. अशी ही पौराणिक कथा आहे. मंडळी, कथा आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.